हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 3 आयनिक इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे. ठीक आहे. ॲज युज्युअल जसा मी सुरुवात करतो आहे प्रत्येक लेक्चरला, तसा आज पण आपण पहिले कॅन यू रिकॉलचे जे 2 क्वेश्चन आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये देऊन ठेवलेले आहेत त्यांच्याबद्दल आधी डिस्कशन करू आपण. दॅन वी ट्राय टू अंडरस्टँड की व्हॉट इज अन आयनिक इक्विलिब्रियम आपल्याला दिलेलं काय आहे, अँड ज्या अदर कन्सेप्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये येतात बऱ्याचशा, त्यांच्याबद्दल पण आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. तर मग बेसिकली की हा पहिला क्वेश्चन आपल्याला म्हणतो की व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम एक्झॅक्टली काय असतं. ठीक आहे. तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे की व्हेन द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, म्हणजे याचा अर्थ जेव्हा रिॲक्टंट रिॲक्ट करतात, ठीक आहे, बरोबर आहे, जेव्हा रिॲक्टंट रिॲक्ट करतील ॲट दॅट टाईम त्यांची जी रेट ऑफ रिॲक्शन आहे, ठीक आहे, ते स्लो रिॲक्शन करतील, अदरवाईज फास्ट रिॲक्शन करतील. ठीक आहे. सो व्हेन द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, ठीक आहे, इक्वल टू द रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन, बरोबर आहे, म्हणजे ज्या रेटने जर स्लो त्यांची रिॲक्शन होईल, ठीक आहे, त्याच प्रोसेसने, त्याच रेट ऑफ रिॲक्शनने त्यांची जी काही रिव्हर्स प्रोसेस आहे, म्हणजे प्रोडक्टची रिॲक्टंट बनणं आणि रिॲक्टंटची प्रोडक्ट बनणं, दोघं जे रेट ऑफ रिॲक्शन आहे बोथ आर सेम. ओके. सो दॅट इज नथिंग बट अ केमिकल इक्विलिब्रियम म्हटलं जातं, बरोबर आहे. बघा, व्हेन द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू द रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन, ठीक आहे, नथिंग बट अ केमिकल इक्विलिब्रियम आहे. काय केमिकल इक्विलिब्रियम? फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की बॉटल, देर इज अ कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व इन अ लिक्विड, बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड जेव्हा डिझॉल्व केला जातो, फॉर एक्झाम्पल तुमचे जे कोल्ड ड्रिंक्स असतात ना, ठीक आहे, कोल्ड ड्रिंक्स, तर कोल्ड ड्रिंक्समध्ये जेव्हा असे गॅसेस मिक्स केले जातात, म्हणजे CO2ला जेव्हा मिक्स केला जातो, ठीक आहे, वॉटर H2O सोबत और अदर इन्ग्रेडियंट्स पण त्यांच्यामध्ये असतात, यांच्यामध्ये जी रेट ऑफ रिॲक्शन आहे H2O प्लस कार्बन डायऑक्साईड, ॲट दॅट इन्स्टंट जेव्हा त्यांचं मिक्सचर बनतं आणि मिक्सचर बनवून ते एक स्पेसिफिक प्रोडक्ट फॉर्म करतात, कार्बन डायऑक्साईडचा पूर्ण सोडा वॉटर बनवतात. ठीक आहे. तर हा जो सोडा वॉटर आहे जेव्हा रिमूव्ह केला जातो किंवा ड्रिंक करताना किंवा पिताना जेव्हा त्यांची जी रिव्हर्स रिॲक्शन होते, ठीक आहे, त्यांच्यामध्ये पण जो रेट आहे तो सेम आहे ॲज कम्पेअर टू द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. दॅट इज नथिंग बट अ केमिकल इक्विलिब्रियम आपल्याकडे येतं. ठीक आहे. काय आहे? केमिकल इक्विलिब्रियम आहे बेसिकली. सेकंड क्वेश्चन होता की व्हॉट आर अ इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट्स बेसिकली काय असतं? तर बघा की इलेक्ट्रोलाइट म्हणजे की असं इलेक्ट्रोलाइट म्हणजे एक सबस्टन्स आहे, ठीक आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रोलाइटला काय म्हणायला पाहिजे आपण? अ सबस्टन्स म्हणायला पाहिजे दॅट प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिकली, ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण हा सबस्टन्स, ठीक आहे, हा सबस्टन्स म्हणजे इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे, जेव्हा आपण प्रोड्यूस करतो, म्हणजे दॅट सबस्टन्स म्हणजे सबस्टन्स दॅट प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन वेन डिझॉल्व इन अ पुअर सॉल्वंट, ठीक आहे ना, म्हणजे ज्या वेळेस असा सबस्टन्स, ठीक आहे, ज्याला सोल्युशनमध्ये म्हणजे पोलर सॉल्वंटमध्ये जेव्हा आपण डिझॉल्व करतो, ठीक आहे, पोलर सॉल्वंटमध्ये त्या सबस्टन्सला जेव्हा आपण डिझॉल्व करतो त्यावेळेस ते जे सोल्युशन बनतं, ठीक आहे, ते इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन बनतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर बॅटरीमध्ये तुम्ही पाणी टाकतात, ठीक आहे ना, त्या बॅटरीमध्ये टाकण्याचं जे पाणी आहे बेसिकली त्याच्यामध्ये एक असा सबस्टन्स मिक्स केला असतो दॅट सबस्टन्स विल बी प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन बनवतात. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं, बरोबर आहे. मग असं जर आपण पोलर सॉल्वंटचा विचार केला तर वॉटर आहे. तर वॉटरमध्ये जेव्हा असे सबस्टन्सला मिक्स केले जातात, ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट जे सबस्टन्स आहेत बेसिकली त्यांना मिक्स केलं जातं, तर त्यावेळेस ते जे सोल्युशन बनतं, ठीक आहे, ते काय इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन आहे बेसिकली. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रोलाइट्स. त्याला काय म्हणायचं आपण? इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं. बिफोर आय गो फॉरवर्ड आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज आपलं जे व्हिडिओ आहे ते पूर्ण बघायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आपल्या व्हिडिओला पाठवा. ठीक आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. अँड प्लीज व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघायला विसरू नका. तर बघा की एक्झॅक्टली आता आयनिक इक्विलिब्रियम जे आपलं चॅप्टर आहे, ठीक आहे ना, आपलं चॅप्टर काय म्हणतं आपल्याला? आयनिक इक्विलिब्रियम म्हणतं. ठीक आहे. तर असं आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय की द इक्विलिब्रियम, ठीक आहे, काय इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयन्स, ठीक आहे ना, बरोबर आहे, आयन्स अँड अनआयन्स. ठीक आहे. सो द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज मॉलिक्यूल, ठीक आहे, बरोबर, दोन मॉलिक्यूलच्या मधलं, कुठल्या मॉलिक्यूलच्या मधलं? हे असं इक्विलिब्रियम आहे बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज मॉलिक्यूलच्या मधलं जे इक्विलिब्रियम आपण म्हणतो दॅट इज इन अ सोल्युशन. कुठे? सोल्युशनमध्ये, बरोबर आहे. द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज मॉलिक्यूल्स, ठीक आहे, कोणाच्या मधलं? आयन्स मॉलिक्यूल्स अँड अनआयनाइज मॉलिक्यूलच्या मधलं जे इक्विलिब्रियम आहे कशामध्ये? सोल्युशनमध्ये. ठीक आहे. कशामध्ये? सोल्युशनमध्ये. बेसिकली त्याला आपण काय म्हणतो? दिस इज नथिंग बट अ आयनिक इक्विलिब्रियम. त्याला काय म्हणायचं आपण? आयनिक इक्विलिब्रियम म्हणायचं. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट अ आयनिक इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला, आपला हा H+ आहे आणि OH- आहे. ठीक आहे.
तर H प्लस काय बेसिकली आयन आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आणि अनआयन कुठला आहे तुमच्याकडे, OH मायनस आहे. ठीक आहे, अनआयन कुठला आहे, OH मायनस. सो अनआयनाइज, ठीक आहे, आयनाइज H प्लस अँड अनआयनाइज OH मायनस. ठीक आहे, दे बोथ. ठीक आहे, हे कशामध्ये आहेत, वॉटर मॉलिक्यूलमध्ये बनवतात, बरोबर आहे. काय फॉर्म करतात, वॉटर मॉलिक्यूलमध्ये. H2O जे आहेत बेसिकली ते काय आपले, दॅट इज नथिंग बट आयोनिक इक्विलिब्रियम आहे. काय आपल्याकडे, आयोनिक इक्विलिब्रियम आहे बेसिकली. ठीक आहे, सो आयनायझेशन ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसिस पण आपल्याकडे काय येतं, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये येतं. ठीक आहे, अदरवाईज रिॲक्शन बिटवीन, ठीक आहे, रिॲक्शन बिटवीन आयन ऑफ सॉल्ट, ठीक आहे, जे सॉल्टचे आयन आहेत, आणि आयन ऑफ वॉटर, तर बेसिकली काय तुमचं हे आयोनिक इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, म्हणजे जी रिॲक्शन होते आयन्स ऑफ सॉल्टच्या आयनमध्ये आणि वॉटरच्या आयनमध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस ती रिॲक्शन फॉर्म होते त्यावेळेस काय बनतं तुमचं आयोनिक इक्विलिब्रियम बनतं. ठीक आहे, काय झालं, हे आयोनिक इक्विलिब्रियम आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज मॉलिक्यूल. ठीक आहे, कोणाच्यामधलं, आयन्स अँड अनआयनाइज मॉलिक्युल्समधलं जे इक्विलिब्रियम आहे बेसिकली कशामध्ये, सोल्युशनमध्ये. ठीक आहे, कशामध्ये, सोल्युशनमध्ये. याचा अर्थ सॉल्ट आणि वॉटरमध्ये काय होईल, एक सोल्युशन बनेल. ठीक आहे, सॉल्ट सोल्युशन बनेल. ठीक आहे, सॉल्ट अँड वॉटरचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय, सॉल्टचे आयन आणि वॉटरचे जे आयन्स आहे बेसिकली काय बनवतात, आयोनिक इक्विलिब्रियम बनवतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक इक्विलिब्रियम म्हणतो. तसंच जर आपण फॉरवर्ड गेलो तर सॉल्ट जे आहे, सॉलिड जो सॉल्ट आहे बेसिकली इट्स आयन्स इन द वॉटरचं बेसिकली काय येतं आपल्याकडे, आयोनिक इक्विलिब्रियम येतं. ठीक आहे, त्याचे बेसिकली टाईप्स आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला इथे दिलेले आहेत, कारण आपण काय शिकतो इलेक्ट्रोलाइट्स और आयोनिक इक्विलिब्रियममध्ये. तर याच्यामध्ये आयन्स आहेत बेसिकली. तर आयन्समध्ये काय येतं की जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत बेसिक, ठीक आहे, काय आहेत, यांच्यामध्ये बरेचसे टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला दिले आहेत. पहिले तर तुम्हाला इलेक्ट्रोलाइट माहिती आहे. ठीक आहे, आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलाइटला, दॅट इज द सबस्टन्स, असा सबस्टन्स प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन, त्याला काय म्हणणार आहोत आपण, इलेक्ट्रोलाइट म्हणणार आहोत. ठीक आहे ना, कारण आपण डेफिनेशन काय शिकलो होतो की अन इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्स दॅट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल कंडक्टिंग सोल्युशन वेन डिझॉल्व इन अ पोलर सॉल्वंटमध्ये. तर त्यावेळेस काय बनतं आपल्याकडे, इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन बनतं. म्हणजेच इलेक्ट्रोलाइट काय आपल्याकडे, दॅट इज द सबस्टन्स दॅट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन जो बनवतो तो आहे आपला इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोलाइट म्हणतो. अँड नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे की असा, दोज विच डू नॉट आयोनाइज, ठीक आहे, जे आयोनाइज होत नाही. ठीक आहे, एक्झॅक्ट, ठीक आहे ना, बरोबर आहे. दोज विच डू नॉट आयोनाइज अँड एक्झिस्ट ॲज अ मॉलिक्यूल. ठीक आहे, जसे मॉलिक्युल्स आहेत तसेच ते मॉलिक्यूल सारखेच त्याच्यामध्ये सापडतात आपल्याला सोल्युशनमध्ये. ठीक आहे, त्यांना म्हणतो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. त्यांना काय म्हणतो आपण, नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे बेसिकली यांचं आयोनायझेशन होत नाही. ज्या सबस्टन्सचं आयोनायझेशन होणार नाही ते नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. काय आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट. यांना आपण कसं म्हणू शकतो, आर दोज विच डू नॉट आयोनाइज अँड एक्झिस्ट ॲज अ मॉलिक्यूल. म्हणजे जसे त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सोल्युशनमध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे कुठल्या सोल्युशनमध्ये, ॲक्वायस सोल्युशनमध्ये. ॲक्वायस म्हणजे याचा अर्थ डिस्टिल, आपण डिस्टिल नाही म्हणायचं आपण त्याला, की मिक्सचर आहे, सम अमाऊंट ऑफ वॉटर आहे आणि सोल्युशन बनवलेलं आहे सॉल्वंटचं. म्हणजे सोल्यूट अँड सोल्युशनचं एक पूर्ण प्युअर नाही आहे. ठीक आहे, ॲक्वायस म्हणू शकतो आपण. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाणी ॲड आहे, प्युअर नाही आहे. ठीक आहे, तर असं ॲक्वायस जे सोल्युशन आहे बेसिकली याच्यामध्ये काय करतात ते जे मॉलिक्युल्स आहेत बेसिकली ॲज इट इज एक्झिस्ट करतात. ठीक आहे, जे नॉन आयनाइज आहेत, आहेत त्यांना काय म्हणायचं आपण, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. ठीक आहे, मग बघा की द इलेक्ट्रोलाइट्स आहेत बेसिकली आर क्लासिफाईड इंटू स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. कशामध्ये क्लासिफाय केलं जातं, यांना दोन भागांमध्ये क्लासिफाय केलं जातं. एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, कुठला आहे, स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे द इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, द इलेक्ट्रोलाइट्स आयनायझिंग कम्प्लिटली. बरोबर आहे, असे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत बेसिकली, असे जे सबस्टन्स आहेत बेसिकली, जे सबस्टन्सेस कम्प्लिटली आयनाइज होऊन जातात. म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लिटली, ठीक आहे, ऑलमोस्ट म्हणू शकतो, कम्प्लिटली म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट कम्प्लिटली आयनाइज होतात. आर नथिंग बट त्यांना काय म्हणू शकतो आपण, अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणू शकतो. त्यांना काय म्हणायचं आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे असे इलेक्ट्रोलाइट, असे सबस्टन्सेस जे कम्प्लिटली आयनाइज होतात और ऑलमोस्ट आयनाइज होऊन जातात, तर त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर स्ट्रॉंग ॲसिड असतं, स्ट्रॉंग बेस अँड अ सॉल्ट. तर हे कसे आहेत आपले, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. कसे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे द इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, विच डिसोसिएटेड. ठीक आहे, बरोबर आहे, असे इलेक्ट्रोलाइट्स विच डिसोसिएट टू अ स्मॉल एक्सटेंट. ठीक आहे ना, इन अ ॲक्वायस सोल्युशन आर अ वीक इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे बघा की जे सबस्टन्सेस आहेत किंवा जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, हे इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण त्यांना डिझॉल्व करतो किंवा ॲक्वायस सोल्युशनमध्ये किंवा सॉल्वंटमध्ये आपण त्याला पोअर करतो, टाकतो, त्यावेळेस काय होतं की काही प्रमाणामध्ये, ठीक आहे ना, विच डिसोसिएट
टू अ स्मॉल अमाऊंट, ठीक आहे, स्मॉल एक्झिस्टन्स, बरोबर आहे, थोड्या प्रमाणामध्ये, काही प्रमाणामध्ये जे डिसोसिएटेड होतात, वेगवेगळे होतात, म्हणजे आयनायझेशन होतं खूप कमी प्रमाणामध्ये, त्यांचं जे आयनायझेशन होतं त्याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? वीक इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल वीक ॲसिड, वीक बेसेस जे आहेत बेसिकली काय येतात तुमचे म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स येतात. काय येतात? हे वीक इलेक्ट्रोलाइट्स आपण त्यांना म्हणू शकतो. नोट्स यू नीड टू बी रिमेंबर दिस, की काही नोट्स आहेत. म्हणजे बघा की जे वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात बेसिकली ते डिसोसिएट होतात ओनली अ पार्शियली डायल्यूट ॲक्वायस सोल्युशनमध्ये. कशामध्ये? असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ज्यांना आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो, हे डिसोसिएट कशामध्ये होतात? जे पार्शियली डायल्यूट सोल्युशन आहे. कोणतं? पार्शियली डायल्यूट ॲक्वायस सोल्युशन आहे, त्या सोल्युशनमध्येच काय होतात? हे बेसिकली काय होतात? डिसोसिएटेड होतात. अँड जे आयनायझेशन आहे बेसिकली, म्हणजे जी आयनायझेशन रिॲक्शन आहे बेसिकली इज रिप्रेझेंटेड बाय अ डबल ॲरो. म्हणजे जे डबल साईडचे ॲरो असतात ना, ठीक आहे, जे आयनायझेशन रिॲक्शन असते बेसिकली, कारण त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन, ठीक आहे, रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन ही काय सारखी आहे. तर त्याच्यामुळे काय असतं बघा की याच्यामध्ये जे रिप्रेझेंटेशन असतं, यांची जी रिॲक्शन असते त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी बघा की डबल ॲरो, म्हणजे बघा की असा ॲरो, इकडे हा वन हेडेड ॲरो आणि इकडचा हा वन हेडेड ॲरो. तर ह्या पद्धतीने यांना दाखवलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं बिटवीन द आयन्स अँड अ नॉन आयनाइज मॉलिक्युल्स. ठीक आहे, कशामध्ये? आयन्स अँड नॉन आयनाइज मॉलिक्युल्समध्ये यांचं रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, पुढचा टॉपिक आपल्याला दिला आहे दॅट इज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे जे मॉलिक्युल्स डिसोसिएट होतात, ठीक आहे, वेगळे होतात, सेपरेट होतात, सेपरेशन होतं, ठीक आहे, सोल्युशनमध्ये पडल्यानंतर, बरोबर आहे. कारण जर आपण पाणी घेतलं, पाण्यामध्ये जर सोडियम सॉल्ट टाकलं NaCl, ठीक आहे ना, तर Na+ आणि Cl- होऊन जातो. काय होतो? Na+ आणि Cl-. अदरवाईज जर HCl टाकलं तर काय होतं? H+ और Cl- होतो. तर हे डिसोसिएशन आहे बेसिकली. काय? डिसोसिएशन. त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन सांगण्यासाठी किंवा इंडिकेट करण्यासाठी अल्फा या सिम्बॉलचा यूज केला जातो. ठीक आहे, कुठला? अल्फा. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने डेनोट केलं जाईल? मग अल्फाने डेनोट केलं जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन नाव? इट इज डिफाइंड ॲज, ठीक आहे, इट इज डिफाइंड ॲज अ फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अ इलेक्ट्रोलाइट. बघा की जेवढे इलेक्ट्रोलाइटचे मोल्स आहेत, ठीक आहे, कशाचे? इलेक्ट्रोलाइटचे मोल्स. किती? टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएट, ठीक आहे, दॅट डिसोसिएट्स इनटू द आयन्स. ठीक आहे, कशामध्ये? आयन्समध्ये डिसोसिएट होतात. ठीक आहे, जे जेवढे, ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएट इन द आयन्स. कशामध्ये? आयन्समध्ये डिसोसिएट होतात व्हेन द इक्विलिब्रियम इज अटेंड. ठीक आहे, जेव्हा ते केमिकल इक्विलिब्रियममध्ये येतात त्याच और आयनिक इक्विलिब्रियममध्ये येतात, त्या कंडिशनमध्ये काय होतं की जेवढे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट जे आहेत दॅट डिसोसिएट इन टू अ आयन्स वेन दे अटेन द इक्विलिब्रियम. ठीक आहे, कधी? ते इक्विलिब्रियमला जेव्हा अटेंड करतात त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय म्हटलं जातं त्याला? डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा की डिग्री ऑफ डिसोसिएशनला आपण तर अल्फाने डेनोट करतो. मग बघा की हा काय आपला फ्रॅक्शन आहे ना, कशाचा? नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएट. ठीक आहे ना, म्हणजे जेवढे बघा टोटलपासून ते टोटल नंबर ऑफ मोल्स जे आहेत डिसोसिएशनचे, ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, हे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट जे आहेत जे डिसोसिएट होणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यापैकी जे नंबर ऑफ मोल्स जे डिसोसिएट झाले, ठीक आहे, जे किती डिसोसिएट झाले ते काय दाखवतात आपल्याला? डिग्री ऑफ डिसोसिएशन दाखवतात. काय दाखवतात? डिग्री ऑफ डिसोसिएशन. और पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे बेसिकली, और पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन जे आहे बेसिकली त्याला इंडिकेट करण्यासाठी अल्फा इंटू 100 लावला जातो. काय? अल्फा. कारण पर्सेंटेजसाठी कशाचं साईन यूज करा, किती यूज करावं लागणार मला? 100 यूज करावा लागेल. ठीक आहे, सो व्हॉट एव्हर द व्हॅल्यू आय नीड टू बी कन्वर्ट देम इंटू अ पर्सेंटेज, आय नीड टू बी मल्टिप्लाय देम इंटू अ मल्टिप्लाय बाय विथ 100. ठीक आहे, तर मग हे काय होऊन जाईल तुमचं? पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे हे हा जो अल्फा आहे आपला काय दाखवला आपल्याला? नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे ना, टोटल नंबर ऑफ मोल्स. अँड देन हिअर सी दॅट इज मोल कॉन्सन्ट्रेशन आहे. काय? हा मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे. मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला? मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. द इक्विलिब्रियम जे आहे बघा, द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कटायन. ठीक आहे, कटायन और अनायन, कटायन और अनायन. ठीक आहे, कटायन अँड अनायन. बघा की जे कॉन्सन्ट्रेशन आहे बेसिकली, जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे ऑफ कटायन अँड अनायन, ठीक आहे, इज अल्फा इंटू सी. ठीक आहे, अल्फा इंटू काय आहे तुमचा? सी आहे. दॅट इज नथिंग बट अ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स दॅट विल बी मोल पर DM³ यूज केला जातो. काय यूज जातो?
पर डेसिमीटर क्यूब, ठीक आहे, डेसिमीटर क्यूब. मोल पर डेसिमीटर क्यूब जो आहे तो काय आहे तुमचा, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कटायन अँड अनायन, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कटायन अँड अनायनला आपण यूज करतो. तर बघा आपल्याला ॲसिड अँड बेसेस आपण पहिल्यापासून शिकतोय, ठीक आहे. तुम्ही पहिले पण ॲसिड अँड बेसिसचे डेफिनेशन शिकलेत, पण इथे तुम्हाला ॲसिड अँड बेसिसच्या कमीत कमी 3 पद्धतीने डेफिनेशन समजतील. कारण ॲसिड अँड बेसची एक कन्फर्म डेफिनेशन किंवा 3 थिअरीने ॲसिड और बेसिसला डिफाईन केलं गेलं. किती? 3 थिअरीजने. तर त्या 3 थिअरी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. दॅट इज व्हॉट ॲसिड अँड बेस एक्झॅक्टली काय असतं. तर मग बघा की ॲसिटिक ॲसिड इज फाउंड इन व्हिनेगर, ठीक आहे ना, माहिती ना आपल्याला. व्हिनेगरमध्ये काय सापडतं तुम्हाला, ॲसिटिक ॲसिड सापडतं. तसंच सायट्रिक ॲसिड जे आहे ते कशामध्ये सापडतं, लेमनमध्ये, बरोबर आहे. अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जो आहे, ठीक आहे, कुठला, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बेसिकली एन अँटासिडमध्ये सापडतं. कशामध्ये, अँटासिड्समध्ये. अगेन दॅट अमोनिया जो आहे, ठीक आहे, अमोनिया इन हाऊस होल्डिंग क्लिनिंग प्रोडक्ट जे असतात आपले, जे घरगुती जे जे साबण वगैरे असतात, जे क्लिनिंग प्रोडक्ट्स असतात, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय सापडतो, अमोनिया सापडतो. अँड अगेन टार्टरिक ॲसिड जे आहे बेसिकली आपण काय म्हणतो, टर्मरिन, ठीक आहे, जी टर्मरिनची पेस्ट असते आपल्याकडे, त्या टर्मरिनच्या पेस्टमध्ये काय सापडतो, टार्टरिक ॲसिड सापडतो, ठीक आहे. देन वी नीड टू बी अंडरस्टँड दिस, व्हॉट इज ॲसिड अँड व्हॉट इज बेस. तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर माहिती असेल, ठीक आहे, ॲसिड अँड बेसचे डेफिनेशन. त्याच डेफिनेशन आपल्याला 3 पद्धतीने इथे बघायचे आहेत, ठीक आहे. पहिली जी पद्धत आहे, पहिली थिअरी आहे आपली, ती आहे आयरनस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस, ठीक आहे. कुठली थिअरी आहे, आयरनस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस. नाव व्हॉट इज ॲसिड, ठीक आहे, की ॲसिडची डेफिनेशन आयरनस थिअरीने आपल्याला कशी दिली जाते, किंवा व्हॉट इज ॲसिड बाय युझिंग अन आयरनस थिअरी. तर बघा की ॲसिड इज अ सबस्टन्स, ॲसिड काय एक सबस्टन्स आहे, विच कंटेन अ हायड्रोजन, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतो, हायड्रोजन असतो. अँड गिव्ज राईज टू H+ आयन देतो, काय देतो तो, H+ आयन इन ॲक्वायस सोल्युशनमध्ये, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं आपण, ॲसिड म्हणायचं. म्हणजे जे सबस्टन्सेस बेसिकली H+ आयनला देतात, म्हणजे हायड्रोजनला दाखवतात, गिव्ज द राईज टू H+ आयन इन ॲक्वायस सोल्युशनमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड. बेसिकली हे ॲसिडचं एक्झाम्पल आपल्याकडे HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ॲक्वायस सोल्युशन जर पाण्यामध्ये आपण टाकलं त्याच्यामधून काय बनतं, तुमचा H+ बनतं आणि Cl- बनतो. त्याचा अर्थ HCl काय तुमचा ॲसिड आहे, ठीक आहे. HCl काय म्हणतो आपण, ॲसिड म्हणतो. तसंच CH3C, बरोबर आहे, COH, ठीक आहे, ॲक्वायस सोल्युशनमध्ये. तर ह्याच्यामध्ये पण काय होतं बघा, CH3COO, ठीक आहे. तर हा काय तुमचा ॲक्वायस सोल्युशनमधला, आणि हा H+ आयनला देतो. तर हे दोघं एक्झाम्पल कसे येतात आपल्याकडे, हे दोघं एक्झाम्पल आपल्याला काय समजतं की ॲसिड आहेत, ठीक आहे. काय ॲसिड आहेत. म्हणजे बघा की आयरनस थिअरी काय करते, डिस्क्राईब करते की जो H+ आयन आहे पाण्यामध्ये, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट अ बार आयन म्हटलं होतं त्याला, म्हटलं होतं काय म्हणतं, बेअर आयन, सॉरी काय म्हटलं, बेअर आयन त्याला म्हणायचं, बरोबर. म्हणजे जेव्हा H+ आयन, ठीक आहे, दॅट इज आयरनस थिअरी काय डिस्क्राईब करते की H+ आयन इन वॉटर, पाण्यामधला जो आहे बेसिकली, दॅट इज नथिंग बट अ बेअर आयन्स म्हणायचं. म्हणजे हायड्रोजन आयन त्याला म्हटलं होतं, म्हणजे अ प्रोटॉन, ठीक आहे, हायड्रोजन आयनचा प्रोटॉन म्हटला तो. म्हणजे बेअर आयनची जर तुम्ही डेफिनेशन बघितली तर म्हटलं होतं की हायड्रोजन आयन आर मॉलिक्युलर आयन्स, ठीक आहे. हायड्रोजन आयन्स काय तुमचे मॉलिक्युलर आयन्स आहेत, विथ मॉलिक्युलर आयन्स विथ द फॉर्म्युला, ठीक आहे, विथ द फॉर्म्युला H3O प्लस H2O इंटू N मॉलिक्युल, N नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर्स, दॅट इज फॉर्म बाय द ॲडिशन ऑफ, जेव्हा कधी बनतो हा, प्रोटॉनला जेव्हा ॲड केला जातो त्यावेळेस, टू 1 or more वॉटर मॉलिक्युल्स, ठीक आहे. एक मॉलिक्युल असेल किंवा एकापेक्षा जास्त मॉलिक्युल असतील तर त्यावेळेस काय बनतो तुमचा, बेअर आयन बनतो, ठीक आहे. काय असतो, बेअर आयन. नथिंग बट तुम्ही जर याला सोप्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की हा हायड्रोजन आयन आहे बेसिकली. काय हायड्रोजन आयन अ प्रोटॉन आहे, काय प्रोटॉन म्हणजे प्लस, ठीक आहे, H+ आहे, त्यालाच म्हणायचं बेअर आयन, ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, बेअर आयन. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज अन बेस, ठीक आहे, ॲज पर द आयरनस थिअरी. तर आयरनस थिअरीनुसार बेस काय म्हटला तो, बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन अ OH ग्रुप. त्याच्यामध्ये काय असतो, ज्या सबस्टन्समध्ये OH ग्रुप आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय OH ग्रुप, अँड प्रोड्युसेस हायड्रॉक्साईड आयन, ठीक आहे, काय प्रोड्यूस करतो, OH- आयनला प्रोड्यूस करतो. दॅट इज नथिंग बट इन अन ॲक्वायस सोल्युशन. त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. तर ॲज पर द आयरनस थिअरी याला बेस आपण म्हणतो, म्हणजे OH-. तर तुम्ही आत्तापर्यंत ह्या 2च डेफिनेशन मला तरी वाटतं की शिकले आहेत. याच्यानंतर पण याच्यात बऱ्याचशा डेफिनेशन येतात बेसिस अँड ॲसिडच्या. तर इथे बघा Na
प्लस OH मायनस इथे होऊन जाईल. तर हा काय दाखवतो तुमचा NaOH काय मग हा बेस असायला पाहिजे. ठीक आहे. अदरवाईज NH4OH याच्यामध्ये पण OH ग्रुप आहे तर तो काय दाखवतो तुम्हाला बेस दाखवतो. ठीक आहे. म्हणून जी आयरनस थिअरी आहे बेसिकली अकाउंटेड फॉर द प्रॉपर्टीज ऑफ द डिफरंट ॲसिड अँड बेसेस इट ॲप्लिकेबल ओनली टू द ॲक्वायस सोल्युशन. ही जी प्रॉपर्टी आहे बेसिकली कुठे अप्लाय करते मग ॲक्वायस. कारण त्यांनी पुढे म्हणजे जेवढेही डेफिनेशन लिहिली त्यावेळेस त्यांनी ॲक्वायस शब्द यूज केला. बघा इथे पण त्यांनी यूज केला होता, ॲसिडमध्ये पण ॲक्वायस शब्दाचा यूज केला. तर ही थेअरी काय सांगते आपल्याला दॅट इज दिस थेअरी इज अकाउंटेड फॉर द प्रॉपर्टीज ऑफ द डिफरंट ॲसिड अँड बेसेस इज ॲप्लिकेबल ओनली टू द ॲक्वायस सोल्युशनसाठी ही ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. बट इफ आय गो थ्रू ब्रॉन्स्टेड थेअरी अँड लॉरेस थेअरी ऑफ ॲसिड अँड बेसेस याच्यावरती पण ही जी दुसरी थेअरी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 डेफिनेशन वेगवेगळ्या दिल्या होत्या ॲसिड अँड बेसेससाठी. वी ऑल्सो नीड टू बी अंडरस्टँड देम. चांगल्या पद्धतीने आपण त्याला पण समजून घेऊ की इथे ब्रॉन्स्टेड आणि लॉरेस थेअरीमध्ये जी ॲसिड बेसची डेफिनेशन आपल्याला दिली होती त्याच्यामध्ये बघा ते म्हणायचे की ॲसिड जे आहे एक असा सबस्टन्स आहे दॅट डोनेट काय करतो हा डोनेट करतो. ठीक आहे. कोणाला डोनेट करतो प्रोटॉनला डोनेट करतो म्हणजे H+ आयनला डोनेट करतो प्रोटॉनला डोनेट करतो टू अनदर सबस्टन्स. ठीक आहे. दुसऱ्या सबस्टन्सला जो दुसऱ्या सबस्टन्सला H+ म्हणजे प्रोटॉनला डोनेट करतो तो असतो ॲसिड. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं ॲसिड म्हणायचं ॲज पर द ब्रॉन्स्टेड थेअरी और लॉरेस थेअरी. पण बेससाठी पण त्यांनी डेफिनेशन दिली की ते म्हणायचे की द सबस्टन्स जे आहे बेसिकली हे दोघं सायंटिस्ट आहेत. ठीक आहे. यांनी जी काही थेअरी दिली बेससाठी पण की बेस इज द सबस्टन्स दॅट काय हा सबस्टन्स ॲक्सेप्ट करतो प्रोटॉनला. ठीक आहे. म्हणजे जे सबस्टन्स प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतात फ्रॉम अनदर सबस्टन्स दॅट इज नथिंग बट अ बेस आहेत. ते काय आहेत बेस आहेत. तर मग बघा इथे HCl दिलेलं आहे तर HCl मध्ये H+ निघेल आणि Cl मायनस जाईल. ठीक आहे. आणि प्लस बघा हा ॲसिड 1 आहे म्हणजे HClचा ॲसिड 1 आहे आणि हा तुमचा बेस 2 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. ठीक आहे. तर दोघांमध्ये अमोनिया हा बेस आहे आणि हायड्रोक्लोरिक हे ॲसिड आहे HClचं. ठीक आहे. याच्यामध्ये बघा मग हा काय करेल H+ला इथे देऊन टाकेल. ठीक आहे. हा C बघा मग दुसरा जो बनतोय तो NH4 बनून जाईल. ठीक आहे. काय करतोय डोनेट करतोय H+ला. तर इथे बघा NH4 झालं तर NH4+ प्रोटॉनचा झाला. त्याच्यामध्ये जो Cl मायनस झाला तो तुमचा बेस आहे आणि हा जो NH4 आहे तो तुमचा काय झाला ॲसिड झाला. म्हणजे पहिला ॲसिड हा आणि हा दुसरा ॲसिड होता. ठीक आहे. याच्यामध्ये हा Cl मायनस बेस झाला मग. ठीक आहे. तर हे काय बेसिकली एक जो डोनेट करतोय दुसरा ॲक्सेप्ट करतोय दुसरा काय करतोय ॲक्सेप्ट करतोय त्या दोघं डेफिनेशननुसार. तर याच्यामध्ये HCl अँड NH4+ आर अ प्रोटॉन डोनर अँड. ठीक आहे ना. म्हणजे काय होतंय बघा की HCl आणि NH4 मध्ये ठीक आहे दॅट इज HCl अँड हे जे आहे बेसिकली NH4 आहे हा दिसतोय दोघं हे दोघं जे आहेत बेसिकली काय प्रोटॉन डोनर्स आहेत हेन्स ॲसिड आहेत त्यांना काय म्हणू शकतो आपण ॲसिड म्हणतो. तर हे दोघं काय करतात H+ला डोनेट करतात प्रोटॉन डोनर्स आहेत तर ते काय ॲसिड आहेत. आणि NH3 हा जो दिसतोय आणि हा जो Cl मायनस आहे हे काय प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आहेत त्यांना म्हणायचं आपण बेस. ठीक आहे. त्यांना काय म्हणायचं बेस म्हणायचं. अँड द बेस जे आहेत आपल्याकडे प्रोड्यूस बाय अ ॲक्सेटिम. ठीक आहे ना. बेस कसे बनतात तुमचे मग ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन फ्रॉम अन ॲसिड इज अ कॉन्ज्युगेट बेस ऑफ द ॲसिड म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं बघा की कॉन्ज्युगेट बेस ऑफ ॲसिड काय असेल तुमचा जो बेस. ठीक आहे. कसा प्रोड्यूस होतो जेव्हा तो प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो त्याच्यानुसार तो बेस प्रोड्यूस होईल दॅट इज नथिंग बट. ठीक आहे. कशापासून ॲसिड पासून जो घेईल. ठीक आहे ना. म्हणजे ॲसिड पासून जो प्रोटॉनला ॲक्सेप्ट करेल आणि बेस प्रोड्यूस करेल तो असेल तुमचा कॉन्ज्युगेट बेस ऑफ द ॲसिड. ठीक आहे. काय असेल कॉन्ज्युगेट बेस ऑफ द ॲसिड अँड कॉन्ज्युगेट ॲसिड ऑफ द बेस. मग बघा की द ॲसिड जे प्रोड्यूस होणारे वेन. ठीक आहे. वेन बेस ॲक्सेप्टेड प्रोटॉन. ठीक आहे. जेव्हा बेस काय करेल प्रोटॉनला ॲक्सेप्ट करेल त्यावेळेस जे ॲसिड प्रोड्यूस होईल दॅट इज नथिंग बट द कॉन्ज्युगेट ॲसिड ऑफ द बेस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं कॉन्ज्युगेट ॲसिड ऑफ द बेस. अँड अ पेअर ऑफ द ॲसिड बघा अ पेअर ऑफ द ॲसिड. ठीक आहे. बरोबर अ पेअर ऑफ द ॲसिड अँड बेस. ठीक आहे. ॲसिड अँड बेसची जी पेअर आहे डिफरिंग. ठीक आहे. डिफरिंग अ प्रोटॉन. ठीक आहे. काय त्यांच्यामध्ये जो प्रोटॉनचा डिफरन्स आहे बेसिकली इज सेड टू बी. त्याला काय म्हणायचं इज सेड टू बी अ कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर. तर आता हे जे दिसतंय तुम्हाला HClचा ॲसिड 1 आहे आणि हा बेस 1 आहे बघा वॉटरचा. तर वॉटर दोघं बिहेव करतं ॲसिड ॲज वेल ॲज बेस. ठीक आहे. तर HCl आहे हे. ठीक आहे. HCl ॲसिड 1 आहे तर इथे H2O बेस आहे. तर दोघांमध्ये बघा ही जी पहिली पेअर दिसते तुम्हाला कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर आहे फर्स्ट. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये ॲसिड आणि बेसची ही पहिली पेअर आहे. तर ही कॉन्ज्युगेट ॲसिड बेसची सेकंड पेअर आहे. ही पहिली पेअर बघा इथून कॉन्ज्युगेट ॲसिड बेसची हा ॲसिड आणि हा तुमचा बेस आहे.
तर ही कॉन्जुगेट ऍसिड बेसची पहिली पेअर, याच्यामधून ही दुसरी पेअर आपल्याला दिसली. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द पेअर ऑफ ऍसिड अँड बेस इज नथिंग बट अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तिसरी थेअरी जी होती ती लेविस थेअरी आहे. बेसिकली आहे त्यांनी पण ऍसिड आणि बेसिसचे डेफिनेशन आपल्याला दिले, तर त्यांच्या पद्धतीने ऍसिड आणि बेस समजवण्याचा प्रयत्न केला. तर बघा की एनी स्पेसिस बघा, ठीक आहे, असे कुठले स्पेसिस दॅट ऍक्सेप्ट अ शेअर ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअर, बरोबर आहे. म्हणजे एखादा जर तुम्ही बघितला H+, ठीक आहे, क्लोरीन और हायड्रोजन असेल तर Cl- किंवा कार्बन असेल तुमचा, की अशी जी पेअर आहे, बरोबर आहे, एनी स्पेसिस, ठीक आहे, एनी स्पेसिस दॅट ऍक्सेप्ट अ शेअर ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअर, जी इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट करते त्याला म्हटलं आता लेविज ऍसिड, त्याला काय म्हणायचं, लेविज ऍसिड, बरोबर. इलेक्ट्रॉनची पेअर असते, ठीक आहे, त्याला ऍक्सेप्ट करणारा. और एनी स्पेसिस दॅट डोनेट अ शेअर ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअर, ठीक आहे, जी शेअर केलेली, बरोबर आहे, डोनेट अ शेअर ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअरला जो डोनेट करतो तो असेल तुमचा बेस. ठीक आहे. जो ऍक्सेप्ट करेल तो ऍसिड आहे, ठीक आहे, बरोबर. आणि जो डोनेट करेल तो काय तुमचा बेस आहे. बेसिकली त्याला लेविज बेस म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, लेविज ऍसिड म्हणायचं. मग बघा इथे जर एक्झाम्पल नीट बघितलं तर तुम्हाला याच्याकडे बघा इलेक्ट्रॉन पेअर आहे, ठीक आहे, NH+ पुढे, तर हा आपला ऍसिड आहे, काय आपला ऍसिड. तर ऍसिड काय करतो, H+, ही जी इलेक्ट्रॉनची पेअर होती, ठीक आहे, N+ कडे, तर ही जी आहे ऍसिड काय करतो, ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे बेस पासून हा पूर्ण बेस होता बघा अमोनियाचा, अमोनियाचा बेस काय NH3 आहे तुमच्याकडे, ठीक आहे, हा H+ आहे, ठीक आहे. तर ह्यांच्यामधून ह्याच्याकडे जी एक पेअर आहे, बाकीची इलेक्ट्रॉनची पेअर, ही काय करतो, H+ ऍक्सेप्ट करतोय, तर त्यावेळेस तो काय झाला, तुमचा ऍसिड झाला, बरोबर आहे. हा काय तुमचा ऍसिड, अँड देन इट फॉर्म्स अमोनिया, NH4 ला बनवतो, हा NH4+ बनतो, ठीक आहे, NH4+. इथे जर तुम्ही नीट बघितलं अजून, ठीक आहे, हेअर इज F, ऍक्च्युली फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन आहे. BF3 आहे, हा आपला काय आहे, BF3 चा प्रोडक्ट आहे, ठीक आहे. BF3 मध्ये बघा इथे जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही 2 इलेक्ट्रॉनची पेअर, ती काय करतो, इथे शेअर करतोय. ज्यावेळेस इथे ही शेअरिंग होते, ठीक आहे, त्यावेळेस काय बनतो तुमचा, ह्याच्यामधला काय करतोय, मग हा इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट करतोय, बरोबर आहे. आणि हा काय करतोय, डोनेट करतोय, म्हणजे बेस डोनेट करतोय आणि ऍसिड काय करतोय, ऍक्सेप्ट करतोय. तर त्यावेळेस काय झालंय, हा ऍक्सेप्टर म्हणजे ऍसिड आणि डोनेटर म्हणजे बेस झाला याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यात अजून एक टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज द टॉपिक विल बी एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर, ठीक आहे. तर एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे बेसिकली बघा की असे जे वॉटर आहेत आपल्याकडे, ठीक आहे, वी कॅन सेइंग दिस, जे वॉटर आहे आपल्याकडे, द वॉटर बघा, वॉटर हॅज द ॲबिलिटी, ठीक आहे, असं जे पाणी आहे आपलं, जे वॉटर आहे याच्यामध्ये काय ॲबिलिटी, दॅट इज ऍक्ट ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस, ठीक आहे. एम्फोटेनिक म्हणजे काय, बेसिकली जे वॉटर आहे ते काय करतंय, ऍसिड ॲज वेल ॲज बेस सारखं बिहेव करतंय. सच अ बिहेवियर, ठीक आहे, अशा बिहेवियरला एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर म्हटलं जातं, ठीक आहे. काय म्हटलं जातं, एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर. म्हणजे पाणी जे आहे आपलं ते ऍसिड ॲज वेल ॲज बेस सारखं पण बिहेव करू शकतं. एक तर ऍसिड असू शकतं, एक तर बेस पण असू शकतं, ठीक आहे. मग असं जे बिहेवियर आहे पाण्याचं त्याला काय म्हणतो आपण, एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर म्हणतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा H2O दिलेला आहे, ठीक आहे. आता हे H2O सध्या ऍसिड सारखं बिहेव करतंय. इथे अमोनिया आहे NH3 सोबत, ठीक आहे, NH3 सोबत. त्याच्यामध्ये काय म्हणतोय बघा, OH- अँड NH4, ठीक आहे, OH- अँड NH4. दुसरं बघा, हा बेस सारखा बिहेव करतो HCl ऍसिड मध्ये, ठीक आहे. हा काय होता, बेस होता अमोनिया तुमचा, हा होता ऍसिड तुमचा. तर ह्या केसमध्ये काय होतंय की इथे जे पाणी आहे ते कसं बिहेव करतंय, बेस सारखं बिहेव करतंय. इथे पाणी कसं बिहेव करत होतं, ऍसिड सारखं बिहेव करत होतं. सो इथे तुमचा झाला H3O आणि हा झाला Cl- चा एक्वायस मध्ये. तर इथे जे H2O आहे ऍक्ट्स ॲज द ऍसिड टुवर्ड्स द NH3 अँड अ बेस टुवर्ड्स द HCl, बरोबर. तर इथे काय HCl साठी हा बेस सारखा बिहेव करत होता आणि अमोनियासाठी ऍसिड सारखा बिहेव करत होता. सो द H2O जे आहे बेसिकली त्याला काय म्हणू शकतो आपण, एम्फोटेनिक म्हणू शकतो, ठीक आहे. काय ते एम्फोटेनिक नेचर ऑफ वॉटर आहे. अँड अगेन जे तुम्हाला क्वेश्चन दिले होते मध्ये मध्ये, ठीक आहे, कॅन यू रिकॉल अँड कॅन यू टेल मध्ये दिले होते, कॅन यू से, इथे प्रश्न होते ते मी तुमच्यासाठी शेवटी लिहून ठेवले बघा, की विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे. तर कुठला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे बेसिकली, तर आपल्याला बरेचसे दिले होते, त्याच्यापैकी मी काही लिहिले बघा. CH3CONH4, ठीक आहे, COONH4. तर हा जो आहे बेसिकली हा डिसोसिएटेड होतो कम्प्लिटली इन द ॲक्वायस सोल्युशन, ठीक आहे. जो कम्प्लिटली ॲक्वायस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होऊन जाईल तो असेल आपला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बट इनकम्प्लिटली काही प्रमाणामध्ये का होईना HCl AgCl सिल्वर क्लोराइड, ठीक आहे, और कॉपर सल्फेट, ठीक आहे, जो सिल्वर क्लोराइड आणि कॉपर सल्फेट आहे हे पण काही प्रमाणामध्ये जे ॲक्वायस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये डिसोसिएट होतात, तर त्यांना पण आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणू शकतो, ठीक आहे. काय म्हणू शकतो त्यांना आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. अँड सेकंड क्वेश्चन होता ऑल ब्रोस्टेड बेस, ठीक आहे, जे ब्रोस्टेड और जी थेअरी होती ब्रोस्टेडची थेअरी, त्याच्यामध्ये जे बेसेस आहे बेसिकली जे ब्रोस्टेड बेस आहेत आर ऑल्सो लेविज बेसेस, ठीक आहे. म्हणजे ब्रोस्टेडचे जे बेस आहेत ते लेविज बेस पण आहेत. बट
जे ब्रुस्टेडचे ॲसिड आहेत ते लेविसचे ॲसिड नाही आहेत, त्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर कसं, तर बघा की जे NH3 आहे आपल्याकडे अमोनिया, ठीक आहे, इज लेविस बेस आहे. हा कुठला आहे, लेविस बेस आहे. आणि ब्रुस्टेड बेस आहे, ठीक आहे ना, कुठला आहे, NH3 हा लेविस बेस ॲज वेल ॲज ब्रुस्टेड बेस सारखा बिहेव करतो, ठीक आहे ना. सो बिकॉज का बरं, कारण इट हॅज आयन जी पेअर आहे, याच्यामध्ये काय तुमची आयन पेअर आहे ऑफ द इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना, बरोबर. याच्यामध्ये काय लोन पेअर म्हणू शकतो आपण त्याला, आयन नाही सॉरी, लोन पेअर आहे कशाची, इलेक्ट्रॉनची, टू डोनेट, ठीक आहे ना, कशासाठी, डोनेट करण्यासाठी. अँड इट ऍक्सेप्ट अ प्रोटॉन, ठीक आहे, काय करतो तो, प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो. म्हणजे ब्रुस्टेडमध्ये काय प्रोटॉनला ऍक्सेप्ट पण करतो, ठीक आहे, आणि लोन पेअर पण आहे याच्यामध्ये, ठीक आहे, अमोनियाकडे. तर आपण काय म्हणू शकतो त्याला, लेविस बेस अँड ब्रुस्टेड बेस पण म्हणू शकतो. पण तो HCl आहे बेसिकली, ठीक आहे, तो ब्रुस्टेड ऍसिड आहे, ठीक आहे ना, काय ब्रुस्टेड ऍसिड. इट डोनेट द प्रोटॉन, ठीक आहे, HCl काय करतो, प्रोटॉनला डोनेट करतो H+ला. पण जो लेविस ऍसिड आहे, जो लेविस ऍसिड आहे बेसिकली, बिकॉज लेविस ऍसिड नाहीये, कारण काय की इट कांट ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, तो पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करत नाही, त्यांना म्हणू शकतो आपण दॅट इज अ, सो बिकॉज ऑफ दिस इट इज नॉट अ लेविस ऍसिड, ठीक आहे. तर इथे आपल्याला हे काय समजतं की यांच्यापैकी ऑल ब्रुस्टेड बेस आर ऑल्सो लेविस बेसेस, बट द ऑल ब्रुस्टेड ऍसिड जे आहेत ते लेविस ऍसिड नाही आहेत, ठीक आहे, त्यांना काय म्हणू शकतो आपण, लेविस ऍसिड नाही आहेत, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.